Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाव घेऊन आलाय फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो भावांनो आपण बीट सिंग इफेक्ट वरती बनवलेला आहे। व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे भावांनो। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की झालं पाहिजे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो भावांनो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे। जर का भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीके हवे असेल तर तुम्ही भावांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे। त्याच्या पिनड मेसेज मध्ये भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीकेची भावांनो लिंक भावांनो भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करायचं आहे भावांनो। कारण अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून भावांनो शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटूनच जाईल। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करून घेऊ शकता। ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही लेअर आणि भावांनो बीट्स ॲड करून दिलेले आहेत। तर आपल्याला इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्हिज्युअलवरती जाऊन भावांनो आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे तिथून ॲड करायचं आहे। आणि त्याच्यानंतर ऑडिओ सॉन्गचं थोडंसं पुढे प्रेस करून हे ऑडिओ सॉन्ग सगळ्यात खाली खेचून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करायची आहे आणि इथून आपल्याला पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। मटेरियलमध्ये मी भावांनो तुम्हाला लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे तो तिथून डाउनलोड करायचा आहे। सोबतच ऑल मटेरियल तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला मटेरियलचा फोल्डर इथून आपण सिलेक्ट करून घेऊया। याच्यातून आपण आपला जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो इथून ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या नेक्स्ट बीटवरती येऊन थोडासा एक्स्ट्रा झालेला लिरिक्स व्हिडिओ इथून भावांनो ट्रिम करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथून पुढे इमेजेस ॲड करायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपली फर्स्ट इमेज इथून ॲड करायची आहे आणि त्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे। फिल स्क्रीन केल्यानंतर ॲरोच्या ऑप्शनवरून नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि हा जो कटचा ऑप्शन आहे त्याच्यावरून एक्स्ट्रा झालेली जी इमेज आहे तिथून ट्रिम करायची आहे। अशाच प्रकारे आपल्याला पुढची सुद्धा इमेज ॲड करायची आहे। 3 डॉटवरती जाऊन पुन्हा आपण फिल स्क्रीन करूया, नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि एक्स्ट्रा झालेली इमेज जी आहे तिथून ट्रिम करायची आहे। तर भावांनो, अशाच प्रकारे शेवटपर्यंत आपल्याला 2 बीटच्या मध्ये इमेजेस ॲड करायचे आहेत। मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत। तर आपल्याला याच्यानंतर काय करायचं आहे, इथून आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून भावांनो मीडियावरती यायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला मी बॉर्डर दिलेली आहे ती भावांनो इथून ॲड करायची आहे। बॉर्डर ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन हा जो स्ट्रेट टू कंपोजिट एरियाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण आपला एक लोगो ॲड करून घेऊया। तर आपण जिथून इमेजेस ॲड केले त्या बीटवरती यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपला जो लोगोचा फोल्डर आहे तो पण इथून सिलेक्ट करूया आणि त्याच्यानंतर आपला एक लोगो ॲड करूया। या लोगोची आपण थोडीशी साईज कमी करून घ्यायची आहे, एवढी अशी आपण साईज ठेवायची आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो सेट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत आपला लोगो खेचून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, आपण जो बीटमार्कमध्ये तुम्हाला भावांनो जे लेअर ॲड करून दिलेलं आहे तिथे आपला इफेक्ट भावांनो पेस्ट करायचा आहे। तर आपण सुरुवातीला आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे। वेबसाईटवरती तुम्हाला ऑल मटेरियल दिलेलं आहे तिथेच तुम्हाला शेक इफेक्टची सुद्धा लिंक भेटून जाईल। तो प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे आणि आपला शेक इफेक्ट इम्पोर्ट करायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर आपण इफेक्ट नंबर 2 कॉपी केलेला आहे। तर तुम्हाला मी बीटमार्कमध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे लेअर ॲड करून दिलेले आहेत। तर इथे इफेक्ट नंबर 2 ची लेअर आहे, तर इथून वरती यायचं आहे आणि त्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे। पुन्हा थोडंसं पुढे यायचं आहे इथे, तर इथल्या इमेजला आपण पेस्ट करूया। त्याच्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर इथे अशा प्रकारे भावांनो आपला इफेक्ट नंबर 2 जो आहे तो पेस्ट करायचा आहे। जिथे जिथे मी तुम्हाला लेअर दिलेलं आहे तिथे यायचं आहे आणि तिथून वरती येऊन आपला जो इफेक्ट नंबर 2 आहे ते तिथून पेस्ट करायचा आहे। इथे एक लास्ट आहे इथल्या इमेजला। अशा प्रकारे 6 इमेजेस आहेत ज्यांना आपला इफेक्ट नंबर 2 आहे त्याचे लेअर सुद्धा मी तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपला इफेक्ट नंबर 1 इथून कॉपी करायचा आहे। इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आता जेवढे इमेजेस राहिलेले आहेत
त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर भावांनो आपला जो 1 आहे तो पेस्ट करायचा आहे. जेवढे इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपण इफेक्ट नंबर 1 भावांनो पेस्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करायचा आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे भावांनो. तर भावांनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.